नागपुर के वर्धा रोड स्थित आईसीआईसीआई बैंक आज चर्चा का केंद्र बन गई है। कारण मनसे पदाधिकारी और एक महिला की फर्जी लोन शिकायत ने बैंक प्रशासन की नींद उड़ा दी है। वंशरी तरुणे, जिनके नाम पर कथित तौर पर लोन निकाला गया, उनका कहना है कि उन्होंने कभी लोन लिया ही नहीं, लेकिन अपने पति के निधन के बाद अचानक लोन रिकवरी की धमकियां मिलने लगी। ये सुनते ही वनश्री ने मनसे को सूचित किया। मनसे ने बैंक प्रशासन को कई बार जानकारी दी, लेकिन बैंक ने कोई सुनवाई नहीं की। इसके बाद मनसे पदाधिकारी आक्रामक हो गए और आईसीआईसीआई बैंक के बाहर जोरदार प्रदर्शन किया। बैंक प्रशासन ने अब 8 दिनों के भीतर समस्या सुलझाने का आश्वासन दिया है। इसके बाद ही मनसे ने आंदोलन को फिलहाल रोका है, लेकिन चेतावनी साफ है, अगर 8 दिनों में समाधान नहीं हुआ तो मनसे का कहना है कि नागपुर की सभी आईसीआईसीआई बैंक शाखाओं की खिडकियां फोड़ दी जाएगी। काय घडलं म्हणजे माझ्या हस्बंडची डेथ झाली, त्याच्यानंतर मला रिकव्हरीवाल्यांचे फोन येऊ लागले। त्यानंतर मला आधीचं काहीच नव्हतं, माझी फसवणूक झाली माझी एक प्रकारची। काही सांगितलं नाही, काही नाही, लोन काढायच्या आधी काहीच नाही। जेव्हा अचानक डेथ झाले तेव्हा रिकव्हरीवाल्यांचे फोन येऊ लागले। त्या दिवशी मला माहित की म्हणजे माझ्या नावावर इतकं मोठं लोन आहे म्हणून। लाख रुपये लोन उचलला। ती महिला ना ती कोणत्या बँकेत कुठे नोकरी करत, ना गव्हर्नमेंट नोकरी करत, ना प्रायव्हेट नोकरी करत। ती स्वतः घरी राहते आणि तिच्या नावाने यांनी 7 लाख रुपये लोन उचलून 4 लाख रुपये यांनी स्वतःच्या यांचे जे अधिकारी होते पहिलेचे त्या अधिकाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आणि बाकी 3 लाख रुपये त्यांनी का केले आम्हाला माहिती नाही। नंतर आज याच प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे आम्ही यांना मागणी केली आहे की त्या महिलांना न्याय मिळावा। हे लोक 2-3 दिवसात त्या महिलेचा मुलगा पती मरण पावले आहेत, एक मुलगा 3 महिन्याचा, आणि हे लोक त्यांच्याकडे रिकव्हरी करता गेलेलं असताना आमच्यापर्यंत ती गोष्ट आली। म्हणून आज महाराष्ट्र निर्माण सेना नागपूर शहरातर्फे आम्ही एक आंदोलन घेतलं। 8 दिवसात त्यांनी 7 दिवसाचा वेळ मागितलेला आहे आणि 8व्या दिवसी ते स्वतः लोन माफ करून देतील। नाही झालं तर दिवाळीचे तसे फटाके फुटणार आहे। महाराष्ट्रात नागपुरात आयसीआयसीआय बँकेची काच महत्त्वाची आहे आणि त्यांना जर टिकवायची असेल तर ठीक, नाही तर 8व्या दिवशी आम्ही फोडून टाकू। ॲक्च्युली यांचं एक पर्सनल लोनची केस होती आणि त्या पर्सनल केसच्या संदर्भात त्या लोकांच्या काही गोष्टी होत्या की बाबा हे चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेलं आहे किंवा फ्रॉड टाईपची केस आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ज्या चुकीच्या किंवा फ्रॉड पद्धतीने ते लोन देण्यात आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी होती। आम्ही त्याच्यावर चर्चा केली त्यांच्यासोबत आणि त्यांना हे पत्रही दिलं की 7 दिवसामध्ये आम्ही पूर्ण चौकशी करून आणि योग्य तो निर्णय घेऊन कोणावरही अन्याय होऊ देणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। आणि त्याच्यावर त्या लोकांनी म्हटलं की ठीक आहे की तुम्ही आपल्या पद्धतीने, आणि मुख्य बघणं हे आहे की कुठल्याही कस्टमरला त्रास होऊ नये, कुठल्याही कस्टमरवर अन्याय होऊ नये, चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी होऊ नये याची बँक काळजी घेते आणि म्हणून त्याच पद्धतीने आम्ही हे पण प्रकरण त्याच पद्धतीने आम्ही घेऊ आणि सगळ्या कस्टमर्सचं हित लक्षात घेऊन, बँकेचं हित लक्षात घेऊन आणि त्या पद्धतीनेच त्याच्यावर कारवाई करू आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही। नागपुर से संवाददाता रोशन की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।